सर मला अनेक कपल विचारतात की सगळे रिपोर्ट्स जर नॉर्मल आहेत तरी पण प्रेग्नन्सी का नाही राहते. इव्हन बेसिक चेकअप्स म्हणा किंवा हॉर्मोनल रिपोर्ट्स पण आम्ही केले तरी प्रेग्नन्सी का नाही राहते असं अनेकदा विचारला जातो मला हा प्रश्न सर. आता आपण जी बेसिक रिपोर्ट्स करत असतो कपल्सचे इनफर्टिलिटीसाठी, तर मेलची तर तुला माहिती आहे की आपण सिमेन अनालिसिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. त्याचबरोबर काय हार्मोनल टेस्ट करतो, त्याच्यात प्रॉब्लेम असेल तर ट्रीट करतो. आणि ऍट द सेम टाइम फिमेलच्या अनेक रिपोर्ट्स असतात, म्हणजे अल्ट्रासोनोग्राफी पासून हार्मोनल रिपोर्ट्स पासून हिस्ट्रोसॅल्पिंगोग्राफी पर्यंत आपण सगळे रिपोर्ट्स करतो. आणि हे नॉर्मल असताना सुद्धा ते कपल प्रेग्नंट राहत नाही. तुला माहिती आहे क्लासिफिकेशन मध्ये 30% कपल हे अनएक्सप्लेन इनफर्टिलिटी आपण म्हणतो. आता अनएक्सप्लेन म्हणजे काय, त्याचं एक्सप्लेनेशन नाही आपल्याकडे. आता त्याचं एक्सप्लेनेशन नाही म्हणजे एक तर ते अनएक्सप्लोर्ड आहे, म्हणजे आपल्याला आत्ताच्या सायन्सला ते माहित नाहीये, म्हणून आपल्याला त्या आताचे टेस्ट अवेलेबल नाहीये, म्हणून बऱ्याच वेळा असे कपल्स प्रेग्नंट होत नाही. परंतु त्यात तू अजून विचारलं मला की DHL चा प्रश्न काय. हा मला असं म्हणायचं होतं की लॅप्रोस्कोपी यात आपल्याला मदत करू शकते का.